एवढंच सांगेन की संपूर्ण महाराष्ट्राला वेगळा नियम लागू आहे आणि पॅनल क्रमांक 29 ला वेगळा नियम लागू आहे। इथे 3 महिला उमेदवार आहेत। या तिन्ही महिलांबद्दल रोज अपशब्द वापरले जातात, घाणेरड्या भाषेत ते प्रचार करत आहेत, स्क्रीनवर नको त्या भाषेत सर्व व्हिडिओज दाखवत आहेत। या गोष्टीला ऑलरेडी लोकांनी त्यांचा कौल ठरवलेला आहे। आता काहीच उरलेलं नाहीये। मग जवळपास आयरे गावासारख्या ठिकाणी 100-150 मुलं, तुकारामनगर सारख्या ठिकाणी 100-150 मुलं हत्यार सहित त्यांनी हाणलेली आहेत। गेल्या 2-3 दिवस आम्ही पोलिसांना सांगत आहे की काहीतरी प्रकार इथे घडणार आहे। परवा दिवशी जे त्यांनी प्रकार केलं त्याच्यावर ऑलरेडी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता। तर हा गुन्हा दाखल असताना जर तेव्हाच त्यांना अटक झाली असती तर कालचा प्रकार कदाचित घडला नसता। आणि काल खरोखर हत्या करण्याचाच प्रकार होता। 15-20 जण त्याच्या हत्यार घेऊनच तिथे रात्री घुसली होती। ते ज्या लोक आमच्यावर विश्वास ठेवून आमच्या पक्षात आलेली आहेत आणि ही लोक जर उच्च शिक्षित अशी लोक निवडणुकीला परत लढण्याची हिंमत करणार नाही। त्यामुळे मतदारांना आम्ही एवढंच सांगू की गुंडागिरी विरोधात आम्ही लढत आहोत, सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत आणि कोणतेही गुन्हे नसणारे कार्यकर्ते आहोत। त्यामुळे या महिलांसोबत आमच्यासोबत मतदारांनी राहावं आम्ही मतदारांना आवाहन करतोय आणि पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की फरार आरोपींना लवकरात लवकर पकडावे। पण ज्या पैसे वाटण्याचा जो आरोप केलेला आहे किंवा त्याचे पॅम्पलेट तुम्ही तिथे भेटले होते, नागरिक सामान्य नागरिक होते त्यांच्या घराघरात जाऊन पैशाचे पाकिट बनले, यावर कसा प्रकार? याच्यावर आमच्या जिल्हा अध्यक्षांनी स्पष्टता दिलेली आहे की स्वतःच्या घराजवळ पैसे वाटपाचा जो प्रकार सुरू होता त्या प्रकरणामध्ये त्यांचीच माणसं तिथे पाठवली गेलेली, त्यांच्या खिशात जबरदस्ती पैसे टाकले गेले होते आणि त्यांना सांगितलं होतं की भाजपचं नाव घ्या, उमेदवारांचं नाव घ्या। तर तो प्रकार त्यांचा जर रंगवता आला नाही म्हणून काल जो त्यांनी घाणेरडा प्रकार करण्याचा प्रयत्न केला।